नमस्कार अॅग्रोवनच्या लक्षवेधी या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या राज्याच्या काही भागांमध्ये लंपी स्किन डिसीज जो गायी आणि म्हशी वर्गातील जनावरांना होणाऱ्या विषाणूजन्य त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतोय आणि गायी आणि म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना लंपी स्किन डिसीज हा त्वचा रोग होऊ शकतो. तर लहान वयाची जनावरं जी आहेत त्यांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. नेमका काय हा आजार आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत डॉक्टर मार्कंडेय. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, लंपी स्किन डिसीज रोगाची कारण नेमकी कोणती आहेत? अतिशय चांगला आणि सध्या शेतकऱ्यांच्या पशुपालकांच्या मनामध्ये असलेला हा विषय आहे. राज्यामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये बाधित झालेली जनावरं लंपी स्किन डिसीजने आपल्याला दिसून येत आहेत. आपल्या राज्यामध्ये जे काही पशुधन आहे या पशुधनाच्या बाबतीमध्ये दिसून आलेला हा रोग गेल्या 5-6 महिन्यापासून आपल्या राज्यामध्ये दिसून येत आहे. म्हणजे हा रोग प्रमाणामध्ये आणि संख्येमध्ये जरी या महिन्यात असला तरी सुद्धा गेल्या 5-6 महिन्यापासून अनेक जिल्ह्यामध्ये हा रोग दिसून येत आहे. एक गोष्ट महत्वाची की हा विषाणूजन्य रोग आहे. विषाणूजन्य रोग याचा प्रतिबंध करणं लसीकरणाशिवाय शक्य होत नाही. जसा लाळ्या खुरकूत आहे आणि लाळ्या खुरकूतच्या लसीकरणाच्या नंतर त्या रोगावरती आपल्याला नियंत्रण ठेवता येतं, तसं लंपी स्किन डिसीज हा जो कातडीचा रोग आहे या रोगाच्या बाबतीमध्ये लस सरळ सरळ रोगाच्या संबंधात असणारी उपलब्ध नाही आणि या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या राज्यामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये कधी दिसला नाही. म्हणून या रोगाकडे संशोधनाच्या दृष्टीने दुर्लक्ष झालंय म्हणायला हरकत नाही. लसही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जेव्हा या रोगाचा सामना करायचा आहे तेव्हा सर्वच पशुपालक बंधूंनी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या जनावरांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे त्या जनावरांमध्ये या रोगाची बाधा ही कमी प्रमाणामध्ये होईल आणि त्यांना कमी प्रमाणात त्रास होत राहील. ज्या जनावरांना आधी ताण आहे त्या ताण असलेल्या जनावरांना मात्र या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत राहील. ताप येणं, कातडीखाली गाठी येणं, गाठीमध्ये पू तयार होणं, पू झाल्यानंतर त्याच्यामधून कधीतरी गाठ फुटणं किंवा गाठीच्या ठिकाणी खपली धरणं, अशा प्रकारची लक्षणं ह्या रोगामध्ये दिसतात. जनावरं अन्न किंवा चारा खाण्याकडे दुर्लक्ष करतं. याबरोबर त्याच्या अशक्तपणा वाढलेला असतो, अंगामध्ये वेदना असतात. या सगळ्या बाबतीमध्ये त्याची उत्पादन क्षमता सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कमी होत राहते. आणि म्हणून आपल्या सर्व पशुपालक बंधूंना विनंती आहे की रोगानं बाधित झालेली जनावरं इतर निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणं, त्यांचं विलगीकरण करणं हा पहिला भाग जो की आपल्याला सहज करता येत राहील. हा पहिला भाग झाल्यानंतर गोठ्यामधून ह्या आजारी जनावराचा रोग प्रसार इतर जनावरांना होणार नाही यासाठी गोचीड, गोमाशा, डास यांचा प्रतिबंध करण्यासाठी गोठ्यामध्ये परजीवींच्या नियंत्रणासाठी असणारी सगळी औषधं फवारणी आणि घरगुती उपचारांमध्ये जे वनस्पतीजन्य उपचार आहेत त्याच्यामध्ये करंज तेल, लिंबोळी तेल हे 15-15 मिली या प्रमाणात आणि त्यामध्ये 15 ग्रॅम आपला साबण जो की अंगाला लावायचा साबण असतो तर तो जर 1 लिटर पाण्यामध्ये टाकला म्हणजे करंज तेल 15 ml, लिंबोळी तेल 15 ml आणि साबण 15 ग्राम हे जर 1 लिटर मध्ये टाकलं तर गोठे चांगल्या प्रकारे फवारणी करता येणं शक्य आहे. ज्या गोठ्यांमध्ये गोचीड गोमाशांचा त्रास कमी झाला तिथून हा रोग प्रसार होणार नाही याची आपल्याला काळजी घेता येत राहील. ज्या बाधित जनावरांच्या बाबतीमध्ये उपचार करायचा आहे त्यामध्ये प्रामुख्यानं ताप नियंत्रित राहण्यासाठी, वाढू न देण्यासाठी आणि तापावरती आपलं एकूणच चांगल्या प्रकारे उपचार होण्यासाठी आपल्याला प्रतिजैविकाची इंजेक्शन ही पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं द्यावी लागतात. म्हणून प्रतिबंधात्मक हे जे काही आपल्याला म्हणजे उपचाराच्या ह्या ज्या बाबी आहेत तर त्या अवलंबता येत राहतील. याबरोबर कातडीच्या मध्ये परिणाम करणारा हा रोग असल्यामुळं अजीवनसत्वाची इंजेक्शन आपल्याला जनावरांना देता येत राहतील. अजीवनसत्वाच्या नंतर रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी लेव्होमिसॉल नावाचं इंजेक्शन बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्याचाही वापर आपल्याला चांगल्या प्रकारे जनावरांच्या बाबतीमध्ये करता येत राहील. आणि परजीवी नियंत्रणाचे उपाय म्हणून आयव्हरमॅक्टिन सारखी काही इंजेक्शन बाजारात आहेत तर त्यांचाही वापर आपल्याला आठवड्यातून एकदा या जनावरांच्या बाबतीमध्ये करता येईल. म्हणजे अजीवनसत्वाचं इंजेक्शन एकदा आठवड्यात,
एकाचदाच लेव्होमिसॉल सारखं इंजेक्शन आठवड्यामधून एकदा आणि आयव्हरमेक्टिनची मात्रा ही केवळ एक वेळा, अशा प्रकारे आपल्याला या जनावरांचा उपचार करता येत राहील. क्षार मिश्रण, साखरेचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून आपल्याला जनावरांच्या बाबतीमध्ये गूळ याचाही वापर करता येत राहील. वनस्पतीजन्य जेवढी प्रतिकार क्षमता वाढवणारी औषधी आहेत, उपलब्ध आहेत, त्यांचाही वापर आपण आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये करावा. आणि प्रतिबंधात्मक उपायासाठी पशुसंवर्धन खात्यानं काही विभागामध्ये शेळ्यांना होणारा जो देवी प्रकारचा रोग आहे त्या रोगाच्या प्रतिबंधासाठी असलेली लस या रोगाच्या प्रतिबंधासाठी वापरण्याची शिफारस केलेली आहे. आपण त्या दृष्टीनं सुद्धा विचार करावा, कारण मी स्वतः माझ्या प्रक्षेत्रावर 150 जनावर सांभाळतो. यामधल्या 8 ते 10 वासरांना आणि काही गायींना हा लंपी स्किन डिसीज झाला. प्रक्षेत्रावरच्या 150 जनावरांना या रोगाची बाधा होईल अशी मला काळजी होती. तेव्हा मी देवी रोगाची जी लस आहे तर ती उपलब्ध करून घेतली आणि देवी शेळ्यामधल्या देवी रोगाची ही जी रस गायींना मी प्रतिबंधात्मक म्हणून जेव्हा वापरली तेव्हा माझ्या प्रक्षेत्रावरच्या उर्वरित 130-140 जनावरांना हा रोग आलेला नाही. मुक्त संचार पद्धतीमध्ये असणारी जनावरं, रोगप्रतिकारक क्षमता चांगली असलेली जनावरं, पाणी, चारा आणि अतिशय ताणमुक्त आनंदी असणारी जनावरं यांच्यापासून आपल्याला ह्या रोगाला दूर ठेवता येत राहील. या जनावरां या प्रकारच्या रोगाच्या काळामध्ये आपल्याला या सर्व बाबी अतिशय कटाक्षानं पाळायच्या आहेत. राज्य शासनाच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण पशुसंवर्धन यंत्रणेची मदत घ्या आणि शक्यतो स्वच्छता, निर्जंतुकीकरण, परजीवी निर्मूलन आणि प्रतिबंधात्मक आपल्याला भविष्यामध्ये लसीकरणाची जी पद्धत आहे तर ती मोठ्या प्रमाणात घेता येत राहील आणि त्या पद्धतीनं आपले उपाय हे राज्यामध्ये चालू राहतील. पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि पशु सर्व चिकित्सालयाचे अधिकारी मदत करत राहतील. याही उपर जर एखाद्या जनावरांमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यासाठी पशुवैद्यकीय मदत घ्यावी. या रोगामध्ये मृत पावलेल्या जनावरांची संख्या अतिशय कमी आहे पण आहे आणि म्हणून आपल्या जनावरांची रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊन जनावर दगावणार नाही यासाठी चांगली काळजी 10 ते 15 दिवस, कारण याचा कालावधी जो आहे तर तो 10 ते 15 दिवसाचा आहे, त्याच्यासाठी आपण जरूर घ्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. आपण या रोगावर सुद्धा काही दिवसामध्ये मात करू शकू अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय आणि आपल्या सर्वांचे प्रयत्न चालू ठेवणार आहोत. याशिवाय जर काही आपल्या अडचणी असतील तर त्यासाठी आपण निश्चित संपर्क साधावा. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हा रोगाच्या बाबतीमध्ये देशी गायीमध्ये विषाणूजन्य रोग होणार नाहीत अशी जी अपेक्षा होती तर ती या रोगामध्ये अतिशय चुकीची ठरलेली आहे. आणि हा जो रोग आहे तो प्रामुख्यानं देशी जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळलेला आहे. लहान वासरांना याची बाधा मोठ्या प्रमाणात होते, पण म्हशी आणि शेळ्या मेंढ्या या रोगापासून दूर आहेत. ही एक अतिशय चांगली बाब आहे आणि आपल्याला लहान वासरं, वाढीची वासरं आणि जे देशी जनावर आहेत यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रयत्न आणि प्रतिबंधात्मक उपाय राबवण्याची गरज आहे, एवढं मात्र निश्चित. एकंदरीतच आतापर्यंत 10 ते 20% जी जनावर आहेत त्यांना हा रोग झालेला आहे आणि यातून मृत्यू दर जो आहे तो तितकासा नाहीये, 1 ते 5% इतकाच हा दर आहे. तर योग्य उपाययोजना केल्या तर हा रोग नियंत्रित केला जाऊ शकतो. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीसाठी.